काय तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? एखादा रिपीट असेल, कारण काय होतं बघा, हे वारंवार तर ऐकायला लागत राहतं, म्हणजे ऐकावं लागतं सारखं. कारण विसर पडतो आपल्याला, जे रिमाइंडर म्हणतात, हे मीटिंग करतात, ते एकदा आलं आणि डोक्यात राहिलं असं होत नाही. ते वारंवार डोक्यात जाऊन हळूहळू पक्क होत जातं. त्यामुळे इथं राहत असताना सुद्धा वारंवार मानसिकता ही बदलत असते माणसाची. म्हणजे अगदी सगळ्याच लेवलवर की निसर्गाचे बदल होतात, उन्हाळा आला, उकडायला लागतं, गरम व्हायला लागतं, अनइझी व्हायला लागतं, भूक कमी होते. त्या सिच्युएशनमध्ये एखादी घटना आणि त्याकडे बघायचा दृष्टिकोन, आणि थंडी पडली, पाऊस आला, त्यात डल झालो, का कुडकुडायला लागलं, त्याच वेळेला एखादी घटना घडली, त्यावेळेची मानसिकता, इतका बारीक वेगवेगळा प्रभाव पडत असतो. सतत मानसिकता बदलत असते. सतत आपल्या समोर काहीतरी गोष्टी घडत असतात, काहीतरी विचार येत असतात मनामध्ये. तर तुम्हाला आता ज्यांना काय, कुणाला महिना झाला असेल, कुणाला 2 महिने झाले असतील, तुम्हाला काय प्रश्न आहेत का की का आम्ही इथं राहतोय, किंवा इथं राहण्याचा काय फायदा होतोय का नाही, का असं वाटतं नाही आता बास मला कळलं गेलं पाहिजे, का अजून काही शिकणं बाकी आहे? काय वाटतं मनामध्ये, काय विचार येतात इथं राहत असताना? हा बोल. माझा प्रश्न असा आहे की कॉलेज काय ॲडमिशन परत झालं आणि इथं असताना मला असं फुल असं गॅरंटी वाटते नाही किंवा काय करायचं आहे मला समजलं. पण ते गेल्यानंतर माझं थोडं डळमळीत होतं. घरची काही परिस्थिती, काही गोष्टी घडल्या किंवा मला काही विचित्र कळलं. तर मी त्या गोष्टीला सामोरं जाण्याऐवजी माझं तिथं थोडं बदलून प्रयत्न जे इथं अगदी 100% बदलून जातो तिथं माझं काहीतरी ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे ना की आत असताना मला प्यायची नाही आहे असं मनाशी विश्वासानं वाटणं किंवा त्याची खात्री वाटणं, याचं कारण मुळामध्ये असं आहे बघा की आज इथे या बंद ठिकाणी तुम्ही बसलेला आहात. आतमध्ये असा काही अंमली पदार्थ, दारू, चरस, गांजा येत नाही आहे, येण्याची शक्यता जवळपास नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा की दार बंद असताना, कुलूप बंद असताना, जेव्हा आपण अशा परिस्थितीमध्ये असतो की इथे येणारच नाही हा पदार्थ, तेव्हा आपल्या मनाला नकळत ही खात्री मिळणारच आहे आपोआपच. त्याला आपण काही करतोय अशातली गोष्ट नाही आहे. परिस्थिती अशी आहे की त्या परिस्थितीचा आधार मिळाल्यामुळे आपण असं म्हणतो की नाही नाही मला आता वाटतंय नक्की की मी नाही पिणार आहे. बंद अवस्थेत स्वतःच्या मनाला खात्री देणं काही अवघड काहीच नाही आहे. आणि खात्री सगळे सुद्धा देऊ शकतील की इथे असताना आम्ही 100% दारूपासून लांब आहोत. बंद असताना अशी खात्री आपण सगळेजणच देऊ शकणार, कारण त्या कुलपाची जबाबदारी काही तुमच्यावर नाही आहे, ती दुसऱ्या कोणावर तरी आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या नीट राहण्याची खात्री घेणार नाही स्वतः, तोपर्यंत या कुलपाची खात्री मिळण्याने काहीच अर्थ प्राप्त होणार नाहीये. मग प्रश्न कुठे येणार आहे? प्रश्न येणार आहे की जेव्हा मी या दाराच्या बाहेर जाणार आहे त्यानंतर माझ्या मनात जे विचार सुरू होणार आहेत ते विचार कोणते असतील बरं? तर कदाचित बाहेर गेल्यानंतर माझ्या मनामध्ये व्यसनाविषयीचा विचार येणार आहे परत. तो नक्की येणार आहे. का बरं येणार आहे? कारण अशा प्रकारच्या व्यसनाच्या विचाराची माझ्या मनाला सवय लागली आहे. आपल्या मनाला सवय लागते म्हणजे काय होतं? एखादी गोष्ट आपण जेव्हा पुन्हा 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 करतो, ती क्रिया, त्याच्या मागे सुद्धा पुन्हा जुना विचार आहेच. त्या जुन्या काळामध्ये मला सतत प्यायची इच्छा होत होती आणि मी पितही होतो. का बरं असं होत होतं? कारण तो पदार्थच मुळात अंमली पदार्थ आहे. अंमली पदार्थ म्हणजे काय? ज्याचा अंमल आपल्या मेंदूवरती आहे, म्हणजे आपल्या विचारांवरती ज्याचा अंमल होता, आणि तो जणू काही विचार, तो पदार्थ तू पुन्हा पुन्हा पी असं जणू काही मला सांगत होता. अशा प्रकारची सवय माझ्या मनाला त्या पदार्थांनी लावलेली होती. इंग्लिशमध्ये त्याला आपण असं म्हणतो की तो ॲडिक्टिव्ह होता. म्हणजे तो आपल्याला भाग पाडत होता की तुला प्यायलाच पाहिजे, अशी सवय मनाला लावली होती. म्हणजे काय झालंय की आपण जर असं म्हटलं होतं की
त्याच्यावरती अवलंबून राहणं जे तयार व्हायला लागलं कालांतराने आपलं, ते इतकं वाढलं की कालांतराने विचार न करता सुद्धा आपण बाहेर जायला लागलो प्यायला. विचार यायचा तो प्यायचाच यायचा, त्याला अडवायला दुसरा विचारच नाही की अरे पिऊ नकोस, अशा प्रकारचा विचारच यायचा नाही. आला विचार, चालला प्यायला. म्हणजे काही दिवसानंतर तर आपल्याला जेव्हा उतारा लागायला लागला, म्हणजे विड्रॉल यायला लागले, सकाळ उठली की अस्वस्थ आहे मी, थरथर करतोय, पहिला मनातला विचार कोणता? आता कसा जाऊ बाहेर आणि कशी लावू आता बाहेरनं. मग अड्डा उघडा नाही तरी मी चाललोय, लांब चालत चाललोय, जिथं मिळेल तिथे मिळेल. त्या माणसाला उघडायला लावलंय दार, तो शिव्या देतोय, काहीतरी वेड्यासारखं वागतोय, तरी मी हातापाया पडून म्हणतो अरे मला प्यायला दे बाबा. इतकं आपल्या मनाला सवय लागली होती, आपण इतके अस्वस्थ व्हायचो त्याच्यामुळे, कारण त्याच्यावर अवलंबून राहायला लागलो. याला म्हणतात डिपेंडन्स. हा डिपेंडन्स कसला होता? एक सायकोलॉजिकल डिपेंडन्स आणि एक फिजिकल डिपेंडन्स. मनाने सुद्धा त्याच्यावर अवलंबून राहिलो, शरीराने पण त्याच्यावर अवलंबून राहिलो. इतकी सवय घट्ट झाली होती. ही सवय इतकी लागली की कालांतराने आपण अस्वस्थ झालो की जायचो लगेच. त्यामुळं बाहेरच्या परिस्थितीमध्ये, मोकळ्या परिस्थितीमध्ये आपण राहूच शकत नव्हतो. सतत पिणं सुरू झालं आपलं. बाकीच्यांना नवल वाटायचं, अरे घरात कार्यक्रम आहे, हा तरी प्यायला चाललाय. घरात लहान मुलगी आजारी आहे कोणतरी, तरी हा प्यायला चाललाय. कोणाचा तरी मृत्यू झालाय, तरी हा प्यायला चाललाय. म्हणजे कुठलीच गोष्ट आपल्याला थांबवू शकत नव्हती, इतकी मनाला सवय लागली होती. आता आपण काय म्हणतोय, ही सवय केव्हा मोडली? जेव्हा दाराला कुलूप लावलं, तुम्हाला आत बंद केलं गेलं, त्याच्यानंतर दारू किंवा इतर पदार्थ आत येणं थांबलं. आता तुम्ही जाऊच शकत नाही बाहेर. मग आता ही जी सवय आहे, ही सवय निदान वरवर तुटली असं आपल्याला म्हणता येतंय. पण मनाच्या सवयीचं काय? फिजिकली तर आता जाता येत नाही बाहेर, म्हणजे फिजिकल डिपेंडन्स आता होऊ शकत नाहीये. पण मन जाऊ शकतंय ना गेटच्या बाहेर. मन जाऊ शकतं, आपलं बाहेर हिंडायला लागतं बाहेर जाऊन. म्हणजे मनामध्ये अजूनही ही दारू जणू काही असण्याची शक्यता आहे. मग जर मी असं म्हणतो की नाही मला इथं खात्री वाटते, फिजिकल डिपेंडन्स मोडला, खात्री आहे. फिजिकल डिपेंडन्स मोडला, ही खात्री आहे, गॅरंटी आहे. कारण पितच नाहीये मी आता, गेले महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. फिजिकल डिपेंडन्सची गॅरंटी मला आता देता येते. आता माझं शरीर पित नाहीये, पोटात जात नाहीये दारू. पण जेव्हा गेट उघडेल आणि मी बाहेर जाईन, त्यावेळेला मात्र त्या माझ्या शरीराला कसं तू वागायचं हे कोण सांगणार आहे? तर ते माझंच मन सांगणार आहे की नाही? मग माझं मन जर सांगणार आहे तर मला रोजच स्वतःला सांगावं लागणार आहे की भाऊ, तुला सवय कसली आहे? तर पिण्याची आहे. आज जर तुला प्यायचं नसेल तर आज तुला या पदार्थापासून लांब राहिलंच पाहिजे, असं स्वतःचं मन सांगितलं पाहिजे. स्वतःच स्वतःशी बोलावं लागणार आहे. पण बाहेर गेल्यावर तर वाईन शॉप दिसणार रस्त्यावर, इकडं दिसेल, तिथं दिसेल, पुढच्या चौकात दिसेल, जिथं तिथं उघडी आहेत वाईन शॉप. सरकारी जी दुकानं असतात देशी दारूची ती उघडी आहेत. म्हणजे हे सगळं उघडं असताना, अवेलेबल असताना, त्यातनं मार्ग काढताना मी म्हणणार आहे अरे तुला प्यायचं नाही. म्हणजे हे गणित सोपं आहे का? नाही आहे. इथे आत्ता ते सोपं आहे का? सोपं आहे, कुलूपच लावलेलं आहे. पण तिथं ते सोपं जर करायचं असेल तर मला सतत स्वतःला म्हणावं लागणार आहे की अरे तू कोण आहे? पिऊ शकणार आहेस का तू? एक थेंब तरी पोटात घालू शकणार आहे का तू? नाही. म्हणजे तुला लांब राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे, हे स्वतःच्या मनाला सारखं सांगावं लागणार. सतत. किती सतत सांगावं लागेल? जोपर्यंत माझ्या मनाला सहज सवय होत नाही तोपर्यंत मला सारखं सांगावं लागणार, सारखं लक्ष ठेवावं लागणार. पण ते जर मी लक्ष नाही ठेवलं तर जुनी सवय माझ्या मनामध्ये पटकन वर येऊ शकणार आहे आणि ती म्हणणार आहे अरे जाऊ दे रे, एका एवढ्याशाने काय होणार आहे तुला आता? म्हणजे माझ्याच मनात हा विचार येणार. आता या विचाराला द्यायचं पिऊ का थांबवायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. म्हणजे जर मला माझी खात्री द्यायची असेल तर मला स्वतःशी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत रोज एकच वाक्य जास्ती बोललं पाहिजे, तू अल्कोहोलिक आहेस, पहिल्या घोटापासून लांब राहा.
असं स्वतःला सतत सांगावं लागणार आहे. म्हणून तुम्ही जे म्हणताय तसं की मला आता खात्री वाटतेय, ही खात्री कुलपात आहे. बाहेरची खात्री जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही वागायला लागाल, रोज तुमची दारू बंद राहील, तेव्हा कालांतराने तुम्ही कदाचित म्हणू शकाल की आता मला चांगलं जमतंय ते. पण तरी आपण नेहमी काय म्हणत असतो, वन्स अन अल्कोहॉलिक ऑलवेज अन अल्कोहॉलिक. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला हे सतत लक्षात ठेवावं लागणार आहे की तुम्ही कोण आहात. जरी तुम्ही आत्ता पित नसलात तरी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की तुम्ही कोण आहात. म्हणजे मद्यपाश हा जो आजार आहे आपल्याला झालेला, हा मद्यपाश आजार आपण नीट समजून घेतला की हे कळणार, मग जमणार आहे तुम्हाला. जमणार नाही असं नाही आहे. आज गणेश सर, शशीधर सर बाहेर ना आतमध्ये येतात, आतच राहतायत का? नाही. म्हणजे ते बाहेर ना आत येत आहेत, याचा अर्थ बाहेर आज ते स्वतःशी जेव्हा बोलत असतात ठामपणे, त्याच्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये दारू नाही जात, कारण तेच थांबवत आहेत त्याला. त्यामुळे आता आपण खात्री असा शब्द वापरणं जरा धोक्याचं. गॅरंटी हा शब्द देणं हा धोक्याचं आहे. पण आपलं आपण असं म्हणू शकणार आहोत की मी माझ्या परीने हा प्रयत्न जरूर करणार आहे की पहिल्या घोटापासून मी लांब राहीन. कळलं का? तर मग आपल्याला धोका नाही. बघा, समजतंय का? हा विषय आपण मुद्दाम परत परत बोलतो आहोत, कारण हा विषय समजून घ्यायला पाहिजे. कारण ते म्हणतायत ते सगळ्यांच्या बाबतीत लागू आहे आणि सगळ्यांनाच बाहेर गेल्यावर तसं होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण सावधानतेने त्याच्याकडे बघायचं आहे. बघा हा विषय म्हणून तुम्हाला समजतोय का बघा. आणखीन त्याच्यात काही प्रश्न वाटले तरी विचारा. आणखीन त्यात असं ॲड करायचं असं वाटतं की बरेचदा असं एक समज होतं की आलं केंद्रात, थांबली, आता तब्येत झाली, जरा विचार करायला लागलोय आणि चेहरा बिरा फ्रेश झालाय, म्हणजे आता थोडंसं कळायला लागलंय, उत्साह आलाय आणि आता काही नाही, आता मी राहीन. तर स्वभाव दोषातला असं काय, म्हणजे का स्वभाव दोषावर काम करणं गरजेचं आहे, बरोबर. त्याशिवाय दारू थांबणार नाही हो, असं हो. का म्हणतात, त्याविषयी जरा मुळात काय सर म्हणतात तसं ना, सरांनी आता जो सुरुवातीचा भाग सांगितला तो महत्वाचा आहे की आपली तब्येत लवकर सुधारायला लागते. खरं आहे. का तब्येत सुधारायला लागली? कारण आपल्या लिव्हरवरती मुख्यतः काम कशाचं होत होतं, तर दारू पोटात सारखी जात होती आणि त्याचा परिणाम लिव्हरवर होत होता, स्वादुपिंडावरती होत होता किंवा शरीरातल्या इतरही अवयवांवरती होत होता. तो थांबला. तो थांबल्याबरोबर आपल्या लिव्हरचं जे मुख्य काम आहे ते कसलं आहे? डिटॉक्सिफिकेशन हे आहे. म्हणजे आपल्यामध्ये जे निर्विषीकरण असा शब्द आहे त्याला मराठीमध्ये, शरीरातलं विष काढून टाकणे, हा लिव्हरचं मूळ फंक्शन आहे, कार्य आहे. ते सुरू झालं लगेच. ते सुरू झाल्याबरोबर काय झालं? हळूहळू भूक लागायला लागली, चांगली झोप यायला लागली, तब्येत वाढायला लागली, वजन वाढायला लागलं. म्हणजे त्यातला जो शारीरिक भाग होता तो लवकर भरा 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 बदलायला लागला. पण इथला जो भाग होता त्याचं काय झालं? नाही. हा जो भाग आहे, म्हणजे हा आजार कसा आहे, याला म्हणतात सायकोसोमॅटिक आजार. म्हणजे तो दोन्ही अर्थाने आहे बघा. एका बाजूला तो शारीरिक दृष्टिकोनामधनं सुद्धा आहे आणि दुसऱ्या बाजूला तो मानसिक दृष्टिकोनामधनं पण आहे. म्हणजे मग काय आहे की शरीरामध्ये सुद्धा आजार आहे, तसंच तो मनामध्ये सुद्धा आहे, मेंदूमध्ये सुद्धा आहे, ज्याचा परिणाम आपल्या विचारांवरती सुद्धा होतोय, थिंकिंगवरती होतो आहे, असा तो आजार आहे. मग आता लक्षात काय घ्यायचं की शारीरिक भाग जो आहे त्याचा तो लवकर बरा होण्याची सुरुवात झाली, कारण त्याच्यामध्ये जाणारं जे विष आहे हे विष थांबलं, अल्कोहोल थांबलं, त्यामुळे शरीराची वेगाने सुरुवात झाली. परंतु मूळ कुठे होतं? त्याचं मूळ होतं डोक्यात. कारण डोक्यात आपण विचारांनी ते सुरू केलं होतं ना. मला दारू प्यायची इच्छा होतीये, ही इच्छा इथे झाली, मेंदूत झाली आणि मग ती कृतीत आली. कृतीत आल्यानंतर शरीराचं कार्य सुरू झालं. म्हणजे पहिला भाग मेंदूमध्ये होता, पण बदललं काय? पहिलं शरीर. याचा भाग काय? म्हणजे याचा भाग बदलला नाही. सर ज्याला दोष असा शब्द वापरतायत, तो दोष म्हणजे काय आहे? तर ज्या माझ्या विचार आणि वर्तनाने माझं नुकसान होत असताना सुद्धा मी तसंच वागत राहतो, याला आपण म्हणतो दोष. आणि ज्या माझ्या विचार वर्तनाने माझे फायदे होतात,
मी पुढे जातो, शिकतो, आणखीन काही 4 गोष्टींचा मला आनंद मिळतो, फायदा होतो, त्याला आपण गुण म्हणतो. मग दोष काय आहे? तर या मेंदूमध्ये माझ्या त्या पदार्थाविषयीचं जे आकर्षण आहे, ते आकर्षण आणि त्या आकर्षणाला जोडून जे काही माझे इतर विचार आहेत, की जे विचार आजपर्यंत माझं नुकसान करत होते, हे सगळे विचार मला शोधून काढावे लागणार आहेत. ते विचार जेव्हा मी शोधून काढायला लागीन हळूहळू हळूहळू, की काय चुकत होतं बरं माझं? मग माझं अहंकाराने वागणं चुकत होतं का? माझा नको त्या गोष्टीकडे जाणारा मोह चुकत होता का? माझे पैशामध्ये सारखी आठवण माझी आणि ग्रँडियस, म्हणजे खूप जास्ती मला पैसे मिळाले पाहिजेत, मी माझ्यापाशी भरपूर गोष्टी आल्या पाहिजेत, असं काही मी म्हणत होतो का? किंवा मी आळशीपणाला धरून बसलो होतो का? किंवा मी एखादी गोष्ट पुढे ढकलून नंतर करू असं पोस्टपोनमेंट करत होतो का? हे सर्व दोष माझं नुकसान करत होते. मग हे नुकसान काढण्यासाठी म्हणून रिहॅब सेंटरमध्ये जी सुरुवात झाली होती ती कसली होती? शिस्तीने वागणं, सातत्याने काम करणं, योग्य विचाराला योग्य दिशेने काम करणं, आपलं प्राधान्य शोधून काढणं. हे जे काय आपल्याला या ठिकाणी शिकवलंय ते कशासाठी शिकवणं चाललंय? तर याच आपल्या दोषांवर आपण मात करावी म्हणून चाललेलं आहे. मग हे दोष आपण जर तपासायला सुरुवात केली हळूहळू, तर मग आपल्या असं लक्षात येतं की ज्याला मी छान म्हणत होतो, कशाला छान म्हणत होतो? दारू काय मस्त पदार्थ आहे, काय त्यांनी तजेला मिळतो, काय मस्त कॉन्फिडन्स येतो, काय माझी भीती पळून जाते, असं काही मी त्याला जे म्हणत होतो त्यांनीच मला इथपर्यंत येऊन सोडलं, त्यांनीच मला माझ्या घरातल्यांपासून लांब नेलं, त्यांनीच माझ्या बायकोला माहेरी निघून जा असं सांगितलं, त्यांनीच माझं आर्थिक नुकसान झालं, त्यांनीच माझं बाकीचं शारीरिक मानसिक नुकसान झालं. म्हणजे या सगळ्या दोषांनी माझं फार प्रचंड नुकसान केलेलं आहे. हे समजून घेण्यासाठी मला आता पुढचा काळ लागणार आहे. म्हणजे तब्येत छान झाली, वा चांगली गोष्ट आहे, आता पुढचं काम सुरू झालं. कारण तब्येत जेव्हा छान होते तेव्हा काय होतं? वैचारिक स्थैर्याकडे आपण यायला लागतो. जेव्हा तब्येतच बिघडलेली असते तेव्हा आपण विचाराकडे लक्ष देऊ शकत नव्हतो, आपण अस्वस्थ असतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या विचारांकडे बघणं फार अवघड जातं खराब तब्येतीमध्ये. पण तब्येत सुधारली, भूक लागायला लागली, वजन वाढायला लागलं, झोप यायला लागली, छान. आता सुरुवात कसली करायची? तर आपल्या दोषांकडे बघायला सुरुवात करायची. मग हे दोष सारंग सर असतील किंवा इतर सर असतील ते मार्गदर्शन करतील की हे दोष कुठले, तुला काय वाटतंय तुझे दोष लिहून काढ. हे दिलं ना, परवा तुम्हाला दिलं होतं सरांनी, गुणदोष लिहून काढा म्हणून. लिहून काढा. मी आळशी आहे, मी वाहत जाणार आहे, मी ओव्हर कॉन्फिडन्स माझ्यापाशी असतो, आता यांनी शब्द वापरला, मला गॅरंटी वाटते. आपल्याला जे जे वाटतं आहे ते लिहून काढून आपल्याला असं म्हणता येईल की हे त्यावेळेला सुरू होतं ज्या काळामध्ये माझं नुकसान झालं. म्हणजे ज्यांनी ज्यांनी माझं नुकसान झालेलं आहे त्या गोष्टी मला लिहून ठेवता येणं शक्य आहे वहीमध्ये. मग कदाचित यांच्यापुढे मी वही आणून दाखवीन, सर हे लिहिलंय याच्याविषयी मला सांगा काहीतरी. मग ते असं म्हणतील की ठीक आहे, आता आपण त्याच्याकडे पाहूया. म्हणजे मग हे जे समजून घेणं आहे आपल्याला, आपला प्रॉब्लेम तो आपण समजून घ्यायला लागू. कारण जोपर्यंत आपण आपल्याला नीट समजून घेणार नाही तोपर्यंत आपण बाहेर जाऊन नीट राहण्याची शक्यता कमी आहे. हे लक्षात घ्या. आपण जर स्वतःला नीट समजून न घेता बाहेर गेलो तर आपण फसण्याची शक्यता फार आहे. पण आपण जर समजून घेऊन स्वतःला नीट सांगितलं व्यवस्थित की आपला घोटाळा कशात होतो नेमका, तर आपल्याला ते बरोबर पकडता येणार आहे. उदाहरणार्थ मी घरी गेलो आणि घरच्यांना म्हणलं आता मी रिकाम आहे, मला ताबडतोब काहीतरी भांडवल द्या, धंदा सुरू करायचा आहे. घरचे म्हणले कसले पैसे बिचे काही नाही तुला मिळणार, आधीच किती घालवलेस आमचे पैसे. झाली सुरुवात भांडणाला. घरातले बोलले पैसे बिसे काही मिळणार नाहीत. झालं, रागात आलो मी. जसा राग वाढला त्या क्षणाला माझ्या डोक्यामध्ये पहिली कधी लावू असं व्हायला लागलं आणि प्यायला गेलं. म्हणजे माझं काय काय चुकलं, मूळच चुकलं, सुरुवातच चुकली. कुणी म्हणतील घरातल्या मंडळींना मी इथे जाऊन येतो जरा बाहेर, घरातले म्हणतील बाहेर बिर काही जायचं नाही, घरातच थांब. त्याच्यावरनं भांडणं व्हायला लागतील. घरामध्ये कदाचित तुमच्या बायको बिको सोडून गेली असेल तुमच्यावर रागवून, ती घरात नाही,
तुम्ही म्हणाल मला लोनली वाटतंय, एकटं वाटतंय, आता काय करू? म्हणजे तुमची तयारीच नसेल या सगळ्यावर आणि मग फसाल. म्हणून आपण गेटच्या बाहेर जाण्याच्या अगोदर आपले प्रश्न आपल्या सरांसमोर मांडायला शिकलं पाहिजे आणि म्हणलं पाहिजे की सर मला याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम वाटतोय तो सांगा, कारण त्याशिवाय मी बाहेर जाऊन काय करू. तर प्रॉब्लेम मनात ठेवून अर्धवट माहिती करून आपण जायचं नाही. आपण जायचंय ते सगळं शिकून जायचंय शांतपणे आणि मग आपल्याला तिथे तोंड देता येणार आहे, हे लक्षात घ्या. आणखीन काय वाटतंय मनात बघा. हळूहळू आपल्याला याच्याकडे नेलं पाहिजे, कारण त्यातनंच आपल्याला उत्तर मिळणार आहे. बरोबर. पश्चात्तापाची भावना जी येत असते त्याचं कारण असं असतं की आपल्या हातनं जे मागं चुकलेल्या आहेत काही गोष्टी, आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की खरं म्हणजे मी असं वागायला नको होतं, माझं चुकलंच जरा, मी वाईट भाषा वापरली, मी दारू प्यालो, त्या दारूच्या अंमलाखाली मी ॲग्रेसिव्ह झालो, दंगा केला, मारहाण केली, तोडफोड केली, काहीतरी केलं आहे मी. आज जेव्हा तुम्ही शांत होता, विचार करायला शिकता, तेव्हा तुम्हाला ते सगळं आठवायला लागतं हळूहळू. सगळ्या गोष्टी पण आठवत नाहीत, पण जे काय आठवतं ते त्याने असं वाटतं मी असा कसा वागलो वेड्यासारखा, असं का केलं मी, असं मी करायला नको होतं, वगैरे वगैरे. हे वाटणं एका अर्थाने चांगलंच आहे, कारण पश्चात्ताप होतोय याचाच अर्थ असा की माझं मला पटतंय की मी असं नको होतं करायला. हां, त्यामुळे हा पश्चात्ताप होणार. पण याला उत्तर काय? जर पश्चात्तापातनं मला बाहेर यायचं असेल तर मला एवढंच स्वतःला सांगणं प्राप्त आहे की आता आलंय ना तुझ्या लक्षात, आता तसं नाही वागायचं हे बघूया आपण. कारण जोपर्यंत ती चांगली कृती होणार नाही हातनं, तोपर्यंत आपोआप पश्चात्तापाची भावना जाणं अवघड आहे. हां, म्हणजे काही न करता आता ते विसरून जा असं अवघड आहे थोडंसं. पण जेव्हा तुम्ही चांगलं करायला सुरुवात करता, पुन्हा कामाला लागता, हळूहळू विश्वास वाढत जातो तुमचा, इतरांनाही दिसायला लागतं की नाही अरे हा करतोय चांगलं, कुटुंबियांनाही दिसायला लागतं, घरातल्या माणसांनाही दिसायला लागतं. मग हळूहळू आपला तो पश्चात्तापाचा भाग कमी 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 होत जातो, कारण आपल्या हातनं चांगला आपण काहीतरी घडवायला लागत असतो, तर तो जाईल. हां, पण पश्चात्ताप आहे म्हणून आता मी पुन्हा एकदा नशेकडे जातो या दिशेला जायचं नाही, कारण तसंही करणारी माणसं असतात की मला इतकं वाईट वाटतंय, आता काय करू दुसरं, माझ्यापाशी चॉईसच नाही, पुन्हा पिऊन बधीर करणं स्वतःला. नाही, हा हे उत्तर नाही. उत्तर हेच आहे, आता मी त्या दिशेला जाणार नाही आणि स्वतःचे गुण वाढवीन, स्वतःचा आत्मविश्वास पुन्हा तयार करीन, कामाला लागेन, जबाबदाऱ्या घ्यायला शिकेन. हे केलं की हळूहळू तो नाही सर, त्याची तीव्रता कमी कमी होत जाते. हो, तो कृतीशिवाय जात नाही, नुसतं बोलून जात नाही. हा सुद्धा यांनी जो आत्ता प्रश्न विचारला हा सुद्धा आपल्या सगळ्यांना फार महत्त्वाचा आहे, कारण खूपदा आपल्या सगळ्यांकडनंच काही ना काही चुकलेलं आहे ना. नशेच्या काळात चुकलं आहे, आपण मुद्दाम ते चुकवलं असं नाही म्हणायचं कारण, पण तरीसुद्धा व्यसनाची निवड आपण केली होती, त्यामुळे आपण तिथे आहोतच ना. तेव्हा त्या नशेमध्ये अनेक गोष्टी आपल्या हातून चुकलेल्या आहेत, तेव्हा आपल्याला अधिक सावधपणाने त्याच्याकडे जायला पाहिजे. आहे का प्रश्न? काही नाही का? प्लस काय असे दोष देतोय मी. हां, व्हेरी अहंकार, राग, खुन्नस, हो. सप्रेशन, नैराश्य, ब्लेम गेम, जेलसी, एकटेपणा, अप्रामाणिकपणा, आळशीपणा, कामे पुढे ढकलणे, सातत्य नसणे, चुका मान्य न करणे, वाद Very good. जाणे, खोटे बोलणे, फसवणूक करणे, विनाकष्ट पैसा मिळवण्याची इच्छा, अपेक्षा, कामावर दांड्या मारणे. आता यातले आपले कोणते तुम्हाला निवडता येतील बघा. आपल्याला मुख्य मुद्दा असा आहे की सगळंच असं तुम्ही म्हणणं हे काय माझ्याकडे एवढे नाही आहेत सगळे, ठीक आहे, सगळे नाही आहेत, यातले कुठले कुठले दिसत आहेत, कुठल्याचा अनुभव आपल्या डोक्यात आहे, तो आपण उचलावा आणि तो आपण घेतला पाहिजे. बेजबाबदारपणा आहे का? बेजबाबदार, हां, संशय वृत्ती,
सर याच्यामध्ये संशय वृत्ती हा फार मोठा दोष आहे आणि तो विशेषतः या अल्कोहोलिझम मध्ये जास्ती तयार होतो. सर याच्यामध्ये हे स्वभाव दोष जे आहे 20-25 जे आहे हो हो आपण इकडे जेव्हा ऍडमिट होऊन येतोय या स्वभाव दोषामध्ये जसं आपण म्हटलंय की सगळं मला लागू होतंय का नाही आपण त्याच्यातलं स्वॉट अनालिसिस करून जे आपला वीकनेस आहे ते घेऊन त्याच्यावरती काम केलंय बरं असतं. अगदी बरोबर आहे. हो अगदीच बरोबर आहे. नाही म्हणून स्वॉट असं म्हणलं की ते काही वेळेला आपल्याला ते समजतंय स्वॉटचा अर्थ. आपल्याला आपण असं लक्षात घ्यायचं की सरांनी जे आता इथे अनेक दोष मुद्दाम का लिहिलेले आहेत की यातला कुठला मला वाटतोय हे आपल्याला तपासणं शक्य आहे. हे मी म्हणजे अशासाठी लिहिले की काहींच्या बाबतीत मी बघितलंय की एखादा दोष त्याला व्यसनाकडे घेऊन जातो. म्हणजे मला आहे ना, माझा सरांनी जेव्हा मला कायम सांगितलं की बाकी सगळ्यात तुझ्यात चांगलं आहे, फक्त रागावर काम कर, कारण रागामुळेच नुकसान झालेलं आहे. म्हणजे मी बरोबर आहे, समोरचा चुकीचा आहे, हा राग जरी योग्य असला तर त्या रागामुळे मी माझं नुकसान केलं. म्हणजे 6 वर्षांनी मी रिलॅक्स झालो. कशामुळे झालो की काही लोक डिसऑनेस्ट येताना असं कसे वागतात ते, याचा जो राग धरला मी त्यात माझं नुकसान झालं. ती तर काही लोक बदलली नाही किंवा त्यांना काय त्यांचे पुढे फटके बसायचे असतील, नुकसान व्हायचं असेल ते झालं, पण माझा फायदा नाही झाला. काही माझंही नुकसान करून बसलो मी आधीच. बरोबर. पेशन्सनं ठेवले नाही की म्हणजे असं जे म्हणतात सेल्फिश प्रोग्राम आहे की स्वतःसाठी सोबत राहा, जे काय चांगलं कर्म जे काय मी मानत असेल ऑनेस्टी ती स्वतःपुरती ठेवा, स्वतःसाठी करा, दुसरे काही करू. हे मला पूर्वी बघता येत नव्हतं. मला असं वाटतं सगळ्यांनी ऑनेस्ट राहिलंच पाहिजे. म्हणजे आजही वाटतं, पण त्याचा हट्टाच नाही. ठीक आहे बाबा, तुमचा प्रश्न आहे. आपण बघा सगळेजण माणसं आहोत आणि माणूस असल्यामुळे कधी कधी आपल्याकडनं चुका होतात. पण माणूस असण्याचा दुसरा फायदा कोणता आहे तर चुका दुरुस्त करता येतात. आपल्याला महत्त्वाचं काय आहे, चुका झाल्या आहे बरोबर आहे, कारण त्यावेळेला कळलं नव्हतं, त्यावेळेला माझ्या लक्षात नव्हतं आलं. अरे पण चूक झाली हे तर आता समजून घे ना, मग आता चूक दुरुस्त कर. पुन्हा चूक जर तू केलीस तशाच प्रकारची, याचा अर्थ तू तुझी जबाबदारी घेत नाहीस असा अर्थ झाला. घरातल्या लोकांचे आपले वाद कशामुळे होतात मुख्यतः सांगू, त्यांना असं दिसत राहतं की हा जबाबदारी घ्यायला तयार नाहीये याच्या वागण्याची, म्हणून मुख्यतः भांडण आणि वाद व्हायला लागतात. कारण बाकीची माणसं जबाबदारीने वागत असतात. म्हणजे बायको स्वयंपाक करेल, तिची कामं करेल, काही बायका तर नोकऱ्याही करतात, शिवाय घर सांभाळतात, शिवाय स्वयंपाक करतात, शिवाय मुलाबाळांना सांभाळतात. कितीतरी जबाबदाऱ्या, आई वडील त्यांची कामं करत असतात, जबाबदाऱ्या घेत असतात. आणि आपण जर फक्त नाही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पितोच आहे सारखं, ट्रीटमेंट दिली तरी आला घरी पुन्हा प्यायला लागला, परत ट्रीटमेंट दिली तरी घरी आला पुन्हा प्यायला लागला. म्हणजे याचा अर्थ बाकीच्यांना असं दिसायला लागतं की अरे याला संधी दिली की सुधारायची, ठीक आहे त्याला जमत नव्हतं, त्याला सायकल तोडता येत नव्हती, पण त्याला दिली की संधी. इथे आणल्यावरती ते काय फ्री आहे का? कुठल्याही रिहॅबला गेलं तरी नाही, सगळीकडे आपल्याला तेच करावं लागणार. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलं तरी आपल्याला उपचाराचा खर्च येतोच. मग घरातले असं म्हणतात की तुझ्यासाठी आम्ही मुद्दाम हे कष्ट करून मिळवलेले पैसे वापरले का, तर तुला संधी द्यायची. त्या संधीची जबाबदारी कुणाची आता? ती जर घेतली नाही आपण त्याची जबाबदारी, तर तुम्ही काय सिद्ध करणार आहात? बेजबाबदार आहात तुम्ही. मग आता हे जर सिद्ध केलं तुम्ही की एकदा संधी देऊन सुद्धा मी शहाणा नाही झालो, मग आता त्यांनी तुम्हाला बोलायचं का नाही बोलायचं? का त्यांनी तरी म्हणायचं जाऊ दे हो माणूस आहे, असं चालेल? तुम्ही त्यांच्या जागी असाल तर काय कराल? म्हणजे आपण असं लक्षात घेऊया की आपण जर आत्ता आपल्याला संधी मिळाली ती एवढ्यासाठी दिली की ठीक आहे चुकतो माणूस, तसा हा चुकला, पण आता या इथल्या कोर्समधून हा शहाणा झाला पाहिजे. मग या कोर्समध्ये आपण सारखं विविध प्रकारे शिकवतो आहोत ना की त्या व्यसनापासून लांब कसं राहायचं, कोणते त्याच्यासाठी मार्ग आहेत, ते कसे वापरायचे, सतत शिकवतो आहोत आपण. हे जर तुम्ही मनापासून शिकला नाहीत आणि ते जर वापरलं नाही तर त्याचा अर्थ असा होईल की हा माणूस अत्यंत बेजबाबदार आहे. म्हणजे तुम्हीच ते सिद्ध करणार. म्हणजे बरेचदा असं आपल्याला बरेच जणांना वाटतं की दारू थांबले ना आता बास झाली, आता मी माझी थांबवील, आणि त्या आजाराचा सिरियसनेस जो आहे
की तो किती बारकाईने म्हणजे धूर्त काळबाज घोटाळ्यात टाकणारा असं जे म्हटलेलं आहे, हो. हजारो मेंबर त्याच्यावर काम करत आलेले, सोबर राहिलेले, व्यसनमुक्त राहतात आणि व्यसनमुक्त राहून वर्षानुवर्ष मिटिंग करतात. तरी सुद्धा बरेचदा असं वाटतं की आता मला कळलेलं ना, आता काय गरज मीटिंगची म्हणा किंवा फॉलोअपची म्हणा, काही गरज नाही आता. मग आता मी आहे व्यसनमुक्त, बस झालं. तर या जे 12 स्टेप आहेत, या पुढच्या स्टेप कशासाठी आहेत त्याचं महत्त्वच बरेचदा कळत नाही असं मला जाणवतं. जेव्हा रिपीट पुन्हा पुन्हा लोक येतात की आणि मग म्हणतात कसं काय झालं कळलंच नाही. तर तुम्ही जे मागाशी म्हणलं की सायकोसोमॅटिक, जसं सायको सोशल आणि सायको स्पिरिच्युअल, हे ॲडिशनल काय तुम्ही करून तुमच्यापर्यंत काय सांगा? सर म्हणतात ते बरोबर आहे. काय होतंय लक्षात असं घेतलं पाहिजे की आपला हा मूळ आजार दिसताना कसा दिसतो आहे, तर त्यांनी मनावरही प्रभाव गाजवला आहे, मनालाही बिघडवला आहे, मेंदूवरती त्याचा परिणाम झालेला आहे आणि शरीरावरही त्याचा परिणाम झालेला आहे. आता पहिल्यांदा सुरुवातीला हा जो सगळा उपचाराचा भाग आहे, ज्याची सुरुवात डिटॉक्सिफिकेशननी होते, म्हणजे शरीरातलं विष काढून टाकणे, इथनं ती सुरुवात झाली. हळूहळू आपण त्यातनं मुक्त व्हायला लागलो. पण मूळ मुद्दा सरांनी जो सांगितला आता असा की आपण या दारूपासून लांब राहिल्यानंतर पुढे आपल्याला जर आपल्या घरामध्ये व्यवस्थित राहायचं असेल तर आपल्याला ते व्यवस्थित राहण्यासाठी आपलं काय चुकलं याचा शोध घेणं प्राप्तच आहे. आता त्यांनी त्याच्यामध्ये हा जो स्पिरिच्युअलिटीचा उल्लेख केला, आध्यात्मिकता, म्हणजे तो स्वभाव दोषांशी संबंधित आहे. स्पिरिच्युअलिटीकडे जायचं म्हणजे दोषांकडे बघायचं आणि गुण वाढवायचे. बरोबर. पण ते दोष का कमी करायचे आहेत? कारण त्या दोषांमुळे जे काही प्रॉब्लेम येतात बाहेर, न ड्रिंक करता पण दोष तसेच आहेत. आणि त्या दोषांमुळे जे काही वागणं असेल, जे काही कम्युनिकेशन असेल, जे काय घडतं त्यातनं जे काही निगेटिव्ह स्ट्रोक येतात. आणि बरेच जण म्हणतात नाही ते असं घडलं, घरातल्यांनी वाद घातला, घरातले भांडले किंवा अमुकच मला नाही मिळालं. खरं तर ते मिळवायच्या पद्धतीच नाही मला माहिती. आणि त्या दोषांमुळे ते अडथळे येतात आणि ते मिळत नाही आणि मग त्याचा ताण येतो. आणि ताण आला की व्यसनी माणसाला एवढंच कळतं की चला आता मनाविरुद्ध घडलं, ताण आला, नैराश्य आलं, टेन्शन आलं, राग आला आणि मग काय. पण या भावना येऊ नये यासाठी तो प्रयत्न जर करायचा असेल तर दोषांवर काम केलं पाहिजे. पण काय आहे मूळ मुद्दा, दोष सुद्धा कुठनं तयार झाले? ते काय वर्ण आपोआप येऊन चिकटले का काय अंगाला? नाही, ते आपोआप येऊन नाही चिकटलेले. त्या वेळेला ते दोष तयार होण्यासाठी सुद्धा मीच विचार केलेला आहे. म्हणजे जेव्हा माझ्यामध्ये ते दोष तयार झाले तेव्हा ते दोष तयार होण्यासाठी सुद्धा खतपाणी मीच घातलेलं होतं माझ्या विचारांनी. ते काय आपोआप नाही तयार झालेले. पण मग त्या दोष म्हणजे आळशीपणा हा दोष जो आपण समजा मानला, तर त्या आळशी माणसाला तेव्हा सुद्धा काहीतरी सुख होत असतं ना त्या आळशीपणाचं. म्हणून तर तो त्याला धरून बसतो की मी आत्ता काम नाही करत बा, मला असं बसून राहायलाच आवडतंय. हो पण अरे ती वेळ चुकेल ना. नाही पण मला बसून राहायलाच आवडतंय, मला कंटाळा आला तर ते काम करायचं. त्याला त्या बसून राहण्याचं सुख होतंय आणि त्याला धरून त्याला राहावंसं वाटतंय. पण त्याचे परिणाम काय नंतर होतील, कारण ते नंतर होणार आहेत, याच्याकडे तो बघत होत नाहीये. म्हणजे त्यावेळच्या कित्येकदा असं होतं की आत्ता मला जे छान वाटतंय त्याला धरून बसल्यामुळे त्याचे परिणाम नंतर काय होणार आहेत याच्याकडे मी बघितलंच नाही. म्हणजे कित्येक वेळा दोष तयार का होतात, तर आधी सुख वाटत होतं म्हणूनच तयार होतात. मद्यपान करण्याचा दोष सुद्धा का झाला तयार, कारण त्या मद्यपानाच्या सुरुवातीला मला छान वाटत होतं ना. मला असं वाटत होतं की थोडीशी घातल्यावरती काय होतं, कॉन्फिडन्स वाढतो, निर्भयपणा वाढतो, उत्साह वाढतो, छान वाटतं. म्हणजे दोषांची सुरुवात जिथं होत असते तिथे मला काहीतरी बरं वाटत असतं किंवा कशासाठी तरी मी लपवणार असतो काही गोष्टी, कारण तेव्हा तरी मला फायदा असतो त्याचा. नंतर त्याचं रूपांतर दोषात झालेलं दिसतं, कारण नंतर जेव्हा परिणाम भोगायची पाळी येते तेव्हा मग कळायला लागतं की तो दोष होता. आधी तो दोष आहे हे सुद्धा लक्षात आलेलंच नसतं. आता आपण काय म्हणतोय, आता जेव्हा पुन्हा फिरून उलटं बघायला लागणार आपण, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की तेव्हा जे मला सुख वाटत होतं ते खरं म्हणजे सुख नव्हतं, कारण त्याचे परिणाम असे झाले. म्हणजेच आता लक्षात घ्यायचं असं की आपल्याला
ताबडतोब नावाची गोष्ट जी असते मनाला सवय लागलेली, आत्ता छान पाहिजे, आत्ता छान पाहिजे. अरे हो, आत्ता छानची किंमत किती चुकवावी लागणार आहे तुला, त्याच्याकडे बघतोस का तू? ही सवय नव्हती म्हणून ते दोष वाढले. पुष्कळदा राग काय येतो? कारण राग सुद्धा ताबडतोब काहीतरी देणार असतो म्हणून राग येतोय. मी रागावलो, आरडाओरडा केला की घरातले गप्प बसतील आणि मला पैसे देतील म्हणून मला आरडाओरडा केलेलं फार सोपं छान वाटतं. म्हणजेच ताबडतोब हवं आहे असं जेव्हा मला वाटलेलं आहे अनेक बाबतीमध्ये, तेव्हा मला दोषांची निर्मिती झालेली आहे माझ्यामध्ये. आता आपण असं म्हणणार आहोत की हो, हे सगळं जेव्हा जेव्हा मी केलं त्याचं रूपांतर नुकसानीमध्ये झालं. म्हणजे आता सवय काय लावायची आपल्याला? आत्तासुद्धा मला आनंद घ्यायचा आहे, नंतर सुद्धा घ्यायचा आहे. आत्ताही आनंद हवाय, नंतर पण आनंद हवाय. मग मला जरा विचार केला पाहिजे. इथे दोषांवर काम करणं सुरू होतं. कारण ही जी मनाला लागलेली सवय आहे ताबडतोब मिळवायची, तिथे आपलं घोळ आहे सगळा. म्हणून मग आत्ता तुम्ही जर म्हणाल घरी गेल्या गेल्या मला त्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे, नाही, इथंही तोच घोळ आहे की ताबडतोब आनंद पाहिजे, सुख पाहिजे. तसं होणार नाही आहे, त्याला वेळ लागणार आहे. म्हणजे दोष हा नेहमी फसवेपणातनं येत आहेत बघा. हा सगळा फसवेपणा आहे. कसला घाईनी काहीतरी मिळावं, ताबडतोब मिळावं, या फसवेपणात दोषांची निर्मिती तयार होते. पण आता आपण काय शिकतो आहोत? तुला संयमाने जायचं आहे. रोज एवढंच म्हणायचं आहे की आजचा दिवस मी त्या मद्याच्या पहिल्या गोटापासून लांब राहीन. एकदम 10 वर्ष बघायला जाऊ नकोस वेड्यासारखं काहीतरी. आजच बघ. मग सरांनी हे जे दोष सगळे इथे लिहून काढले, त्यातला जो जो काही दोष मला वाटतोय हो हे मला आहे, त्याच्यावरती मला रोज काम करावं लागणार आहे संयमाने. हो, आज नाही बाबा, चुकायचं नाही. आज जबाबदारीने वागायचं आहे. आज आळशीपणा करायचा नाही आहे. आज कामांची चाल ढकल करायची नाही आहे. आज मी कोणीतरी थोर आहे असलं काहीतरी समजायला जायचं नाही आहे. रोज जेव्हा मी काम करायला लागतो हळूहळू, इथे मगाशी अध्यात्म हा शब्द वापरला होता तो यायला लागतं. कारण अध्यात्म काय आहे? स्वतःलाच समजून घेणे, स्वतःचीच तपासणी करणे मधून. मग ते रोज करायला लागलो तर मग हळूहळू मी त्यातनं बाहेर यायला शिकतो. पण हे रोज करावं लागतं, एकदा करून भागत नाही. स्वीकार हा शब्द जो आहे तो अनेक माणसांना असं वाटतं की हो मी स्वीकारलं होतं, गेल्या आठवड्यातच सांगून टाकलेलं आहे, मी मला प्रॉब्लेम आहे अल्कोहोलिझमचा, गेल्या आठवड्यात सांगितलं, पण परत प्याला का? तेव्हा सांगितलं होतं, आज सांगितलं का आत्ता? नाही. म्हणजे स्वीकार हा सारखा तुमच्याबरोबर असेल तरच तो स्वीकार आहे. एकदा केला केव्हा तरी म्हणजे तो स्वीकार आहे असा अर्थ नाही. बऱ्याचदा गैरसमज होत असतो. हे सर्व दोषांच्या बाबतीत आहे, सर्व दोषांच्या बाबतीत. म्हणजे काल मी आळशीपणावर मात केली, आजही केली, येणारा उद्या आहे, उद्या पण करणार आहे. दोषांवरती सदैवच काम करावं लागतं, एकदा करून भागत नसतं. हे आपल्याला यातनं शिकायचं आहे. म्हणजे मग तुम्ही बघा, आता इथे जे काही तुम्ही महिना, 2 महिने, 3 महिने जे काही काळ आहे, या काळामध्ये प्रत्यक्ष तुम्ही कुठल्या कुठल्या दोषांवर काम केलं? उदाहरणार्थ आळशीपणा आपण घेऊया साधा. इथे तो आळशीपणा काढायचा कसा प्रयत्न केला? वेळेवर तुम्ही उठता, आवराआवरी करता, नीटनेटकं राहण्याचा प्रयत्न करता, अंथरुणा पांघरुणाच्या व्यवस्थित सुंदर घड्या करून ठेवता, जे शिकवलं असेल ते वहीत नोंदवून ठेवता, इथं मीटिंग असेल त्यावेळेला हजर राहता, मदत करायला येता. जेव्हा तुम्ही ही कृती करता तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की नाही, हा ॲक्च्युअल बदल मी काहीतरी करतो. तर हे कृतीच झालं पाहिजे. म्हणजे मग सवय लागते मनाला. रोज होणारी कृती मनाला सवय लावते. मगाशी त्यांनी सायकोसोशल असा शब्द वापरला होता. हां, म्हणजे काय बघा, सोशल हा शब्द काय अर्थाने आपण वापरतो? सोशल वर्कर, समाज कार्यकर्ता. म्हणजे समाजाची निगडीत आहे ना, काहीतरी सामाजिक निगडीत आहे काहीतरी. आता तुम्हाला एक ना एक दिवस ज्या समाजातनं तुम्ही आलात त्या समाजात परत जायचं आहे. हा समाज काय अपेक्षा करतोय तुमच्याकडनं? विचार करा. जो समाज अपेक्षा करतो, समाज अपेक्षा का करतोय? कारण समाज एकत्र राहत असताना समाजाने स्वतःचे काही नीतिनियम बनवलेले असतात. समाजाला ते आवश्यक असतात, कारण त्यातून समाजाची शांतता, सुव्यवस्था नांदत असते. म्हणून समाज स्वतःचे काही नियम बनवतो.
आपण समाजातनं बंद ठिकाणी आलेलो आहोत. का आलो याचं उत्तर सांगा पटकन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान सांगितलं लगेच. समाजाच्या सुव्यवस्थेला, शांततेला आपल्या वागण्याने नकळत धक्का लागला आणि मग त्या समाजाला असं वाटायला लागलं की नाही नाही, याला काहीतरी उपचार दिले पाहिजेत, हा याच्यामुळे ही शांतता बिघडतीये, याच्यामुळे गोंधळ माजतोय. आणि मग तुम्हाला ही संधी दिली, ठीक आहे तुझा बाबा नीट होऊन ये परत त्या समाजामध्ये. आता तुम्ही विचार करा, परत जायचं आपल्याला तिथे आणि पुन्हा आपापल्या जबाबदाऱ्या घ्यायच्या. मग तुम्ही कसं वागणार आहात की ज्या योगे पुन्हा समाजाला तेच करावं लागू नये. अरे याला संधी देऊन काय उपयोग नाही झाला, चला परत, असं नाही व्हायला पाहिजे. आपण त्याच्याकडे पाहूया. या ज्या आतापर्यंत चर्चा झाल्या त्याला धरून काही प्रश्न आहेत? आपण केलेल्या आजपर्यंतच्या आपल्याला मान्य आहे, पण इथून आपण जर बाहेर गेलो आता तर ते समाज आपल्याकडे बघण्यास समाजाचा दृष्टिकोन बदललेला दिला तर तशा टायमात समाजाला कसं करायचं. बरोबर आहे, अगदी छान प्रश्न विचारात. आपण बदलतो हे कुणाला माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की आपण आतनं तो प्रयत्न सुरू केलेला आहे की अरे आपल्याला बदलायला पाहिजे. आपण जो बदल स्वतःमध्ये करतोय हा त्यांना कसा दिसणार आहे? कसा दिसेल? एकदा करून दिसणार आहे? वारंवार केल्यानंतर त्यांना आपोआपच दिसणार आहे, अरे हा आता तसं वागत नाही, नाही का? म्हणजे आता आपल्याला लक्षात असेल की मी तर सुरुवात केली माझ्यामध्ये की नाही वा आपलं चुकलं होतं आणि आता असं आपण वागायचं नाहीये. छान, आपल्या बाजूनी सुरुवात केली. आता दृश्य स्वरूपामध्ये जेव्हा मी वागायला लागेन तेव्हा आपोआपच ज्या माणसांनी मला पाहिलं होतं अगोदर, काय पितोय नुसतं सकाळपासून रात्रीपर्यंत, शिव्या गाळी करतो, दंगा करतो, घाण बोलतो, काय काय चाललेलं असतं, म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठलं चित्र आहे आत्ता? ते चित्र आहे की नाही? ते चित्र केव्हा बदलणार? चित्र तयार व्हायला किती दिवस लागले त्यांच्या मनात? एका दिवसात चित्र तयार झाले का आपल्याबद्दल? नाही, त्यांच्या मनात आपल्याबद्दलचं एक विशिष्ट चित्र व्हायला बराच काळ गेला, बरेच दिवस लागले. हा काय करतो? रोज सकाळी ना अहो काय नाही, पैसे घ्यायचे, बाहेर पडायचं, परत पिऊन यायचं, राडे करायचे, किती समजावून सांगितलं काही फरक पडत नाही. असं चित्र उमटायला कितीतरी महिने गेले, वर्ष गेली. त्यांच्या मनात ते चित्र पक्क होत गेले, काय सुधारत नाही, असंच वागणार, असंच वागणार, असंच वागणार. मग आपण एखाद्या दिवशी समजा प्यालेलो पण नसलो तरी त्यांच्या मनातलं चित्र कसं असायचं? काय नाही, हे लबाड आहे, कुठली तरी बिनवासाची पण प्याला असेल. म्हणजे त्यांचे, कारण ते चित्र पक्क झालं, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये हा अचानक न पिता येईल असं चित्र नव्हतं. आता जर आपण गेलो तर ते चित्र बदलण्यासाठी, नवीन चित्र तयार होण्यासाठी काय करावं लागणार? न पिता रोज 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 राहावं लागणार. मग हळूहळू काही महिने, काही वर्ष, काही काळ जाणार ना, त्याला जाणार थोडासा. पण तो काळ कसा आहे माहिती आहे का? घरातल्यांच्या मनामध्ये एक इच्छा कोणती आहे? चांगली इच्छा. त्यांना एक नक्की वाटतंय की अरे आपला माणूस आपल्याला परत मिळाला पाहिजे आणि तो चांगला आहे. हे मधल्या काळात जरी ते बिघडला असला तरी तो मूळचा चांगला आहे, हुशार आहे, चांगली कामं करतो. हा सुद्धा त्यांच्या मनात अनुभव असल्यामुळे त्यांच्या मनात एक तीव्र आशा आहे. आणि ती जी आशा असते त्यांच्या मनामध्ये, ती तो ॲक्च्युअल पिरियड बघू देत नाही त्यांना. त्यांना असं वाटतं एक काळ सुरुवातीचा चांगला झाला ना की त्यांच्या मनात आनंद वाटायला लागतो. अरे वा, सुधारतोय वाटतं, नाही प्याला, सुधारतोय वाटतं, नाही प्याला, सुधारतोय वाटतं. ही जी आशा आहे ना, ही आशा त्यांच्या मनातलं चित्र लवकर बदलायला मदत करते. पण आपण मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण आता जे नियम करणार आहोत स्वतःला, तो धरूनच चालावं लागणार, नाही तर ते चित्र बदलणार नाही. चित्र बदलायला अवघड जाईल. हां, ते बदलणार आहे, नक्की बदलणार आहे, पण आपल्या कृतीतनं, विचारातनं नाही, कृती दिसली पाहिजे. नाही, बरेचदा जो ब्लेम गेम चालू असतो, ब्लेम गेम,
की म्हणजे काही वेळेला पिऊन कोणतरी म्हणतं मला कशाला जन्माला घातलं, तुमची काही जबाबदारी नाही का, असं नाही का, किंवा रोल जो असतो एक प्रत्येकाचा, नाही कोणतरी कोणातरी भाऊ आहे, कोणतरी मुलगा आहे, कोणतरी वडील आहेत, तर तो रोल जर पूर्ण झाला नाही आपल्याकडनं, तर दुसरीकडनं नाही झालं तर त्याचा ब्लेम कोणी घ्यायचं? दुसरीकडनं नाही झालं म्हणजे हा, आपल्याकडनं झालं नाही म्हणून दुसरीकडनं नाही झालं. नाही, ज्या अपेक्षा आपण असं म्हणतो की आम्ही मगाशीच बोललो होतो, शशीधरन मी ग्रुप घेतो ना, की 3 टाईप आहेत अपेक्षांमध्ये. एक स्वतःकडून असलेलं म्हणजे मला व्यायाम करायचा तर त्यात दुसऱ्याचा काय रोल आहे, माझा मी उठून करू शकतो. एक भाग असतो जो मला अपेक्षा आहेत लोकांकडनं त्या, आणि तिसरा भाग असा आहे की लोकांनाही माझ्याकडनं काय अपेक्षा आहे. तर त्याचा समतोल जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत ते सुजुळत नाही. हा जो भाग असतो हा तुम्ही कशा पद्धतीने मांडाल? आता पहिलं बघा साधं की समाजामध्ये माणसं राहतात याचं कारण अपेक्षा असतात म्हणूनच राहतात. समाज हा एकमेकांकडनं काही ना काही अपेक्षा करतच असतो आणि त्यासाठी तर आपण एकत्र राहतो. म्हणजे गाव तर तयार झालं की दुकानदारही यायला लागतात, गिराईकही यायला लागतात. म्हणजे दुकानदार आहे तसं गिराईकही आहे, देणार आहे तसं घेणार आहे. म्हणजे अपेक्षा या आहेत म्हणूनच एका अर्थाने तो समाज एकत्र आलेला आहे. परंतु धोका कशात आहे? अपेक्षांचा अट्टाहास यात धोका आहे. अपेक्षांचा अट्टाहास तयार व्हायला लागला की मग वादाचे मुद्दे यायला लागतात. माझ्या मनात आलं तसं वागलंच पाहिजे, माझ्या मनात असं आलं तर तसं झालंच पाहिजे, इथे प्रॉब्लेम यायला सुरुवात. पण आता सर जसं म्हणतात तसं, आणि कुटुंब कसं तयार होतं, नाहीतरी कुटुंब हा सुद्धा एक छोटासा समाज आहे असं मानतात. मग कुटुंब एकत्र काय येतं मुळात? कारण एकमेकांकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा आहेत. शारीरिक अपेक्षा आहेत, मानसिक अपेक्षा आहेत, अशा अपेक्षा आहेत. आता या अपेक्षांची पूर्तता करायची असेल तर आपण काय करत असतो? कुटुंबात वेगवेगळ्या वयाची माणसं असतात, वेगळ्या स्वभावाची माणसं असतात, पण तरी आपण त्या कुटुंबात राहायचं असं म्हणल्यावरती एकमेकांना समजून घेतो, म्हणजे ॲडजस्ट करतो. जरी तो असा असला तरी त्याचा काही भाग चांगला आहे ना, हा ठीक आहे मग, असं आपण एकमेकांना म्हणतो आणि मग ॲडजस्ट करून एकमेकांच्या बरोबर राहत असतो. आता हे जे ॲडजस्ट करणं आहे, या ॲडजस्ट करण्याला सुद्धा काही मर्यादा असतात. सगळंच ॲडजस्ट नाही करू शकत आपण. म्हणजे आपण असं म्हणू नाही तर मी पितो मग बिघडलं कुठं, ॲडजस्ट करा की माझ्याशी, असं नाही आहे. कुटुंबाच्या एका मर्यादित अपेक्षा आहेत, मर्यादित त्याच्या काहीतरी सीमारेषा आहेत, नियम आहेत, ते आपल्याला मानावेच लागत असतात, नाही तर कुटुंब राहणारच नाही. मग आता हे जे नियम आहेत, या नियमात राहून तुम्हाला जे हवं आहे ते करायला तुम्ही मोकळे असता, स्वतंत्र असता. तुम्ही जेव्हा त्या कुटुंबाचे अलिखित नियम मोडायला लागता तेव्हा प्रश्न यायला लागत असतो. मग लोक असं म्हणायला लागतात की तुझ्या अपेक्षा जरा जास्तच आहेत, या अपेक्षा आम्ही मानू शकत नाही, पुऱ्या करू शकत नाही. म्हणजे एखादा म्हणला नाही मी पिलो तर काय बिघडलं, जग पित आहे मी पण पिणार. कुटुंबातले लोक असं म्हणतात जा बाहेर आणि जगासारखं वाग, घरात नाही शहाणपणा चालणार तुझा. म्हणजे त्या कुटुंबाची काहीतरी एक लिखित स्वरूपाची, अलिखित स्वरूपाचं असं काहीतरी एक नियमावली तयार केलेली आहे, त्यात तसं वागायचं. शांतता हवी असेल तर तुम्ही त्याच्या बाहेर जर म्हणणार असाल तर चालणार नाही. मग तुला हवं तसं वाग जा असं म्हणतातच की. म्हणजे आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जर कुटुंबात राहायचं असेल तर आपल्या अपेक्षांचं बंधन हे आपल्यालाच घालावं लागत असतं, स्वतःलाच ठरवावं लागत असतं की मी कसं वागायचं जर मला कुटुंबात राहायचं असेल तर. जर मी तसं वागायचं नसेल तर मी स्वतःला सांगावं की मग नको राहूच, इथे जा बाहेर, कुठेही जाऊन तुला हव्या त्या अपेक्षा पूर्ण कर तुझ्या, इथे राहायचं नाही, कारण त्याचा त्रास दुसऱ्यांना होतोय. म्हणजे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, तरच मग आपण तिथे राहू शकतो. आपल्याला हवं तसं प्रत्येक वेळेला ॲडजस्टमेंट होत नसते. आपल्याला हवंय ते दुसऱ्याला चालणार आहे का, हा प्रश्न आपल्याला विचारावाच लागतो. तो दुसऱ्याला चालत असेल तर मी तिथे राहू शकतो, पण दुसऱ्याला जर ते चालत नसेल तर मला असं सांगावं लागतं स्वतःला हे इथं नाही चालणार, दुसरीकडे काय तुला त्याचा पर्याय शोधायचा असेल तर शोध. बरेचदा काही जण म्हणतात मी मोठा आहे मला नाही काय समजत, त्यांचं काय ऐकताय, असं बरेचदा प्रश्न येतात. मोठा आहे म्हणजे काय? काय लक्षात घ्या, तुम्ही वयाने काय भूमिकेत आहात हा मुद्दा नसतो.
तुम्ही कोणत्याही वयाचे आहात तरी सुद्धा तुम्ही त्या नियमावलीचं पालन करताय की नाही एवढाच मुद्दा असतो. आता मला तर काही पेशंट्स माझे किंवा क्लायंट्स माझे असे माहिती आहेत की ज्यांचं पिणंच 60 नंतर सुरू झालं. आता तसं पाहिलं तर ते वयाने मोठे आहेत, म्हणजे घरातल्यांनी त्यांच्यापुढे नम्रपणानेच वागायला पाहिजे. पण जेव्हा असं घरातल्यांना लक्षात आलं की हा माणूस वयाने जरी मोठा असला तरी समजुतीने लहानच दिसतोय, तेव्हा त्या वयाला काही फारसा अर्थ उरत नसतो. वयाला मान केव्हा असतो? जर माणूस त्या वयाला अनुसरून वागत असेल तर त्या वयाला मान असतो. माणूस त्या वयाला अनुसरून जर वागत नसेल आणि तो नुकसानच करत असेल तर तो वयाने कुठला आहे हा मुद्दा उरत नाही फारसा. वय असं नाही, मी मोठा आहे हे तेच संज्ञान आहे. नाही म्हणून आता संज्ञान याच्या खाली अंडरलाईन करावी लागेल. याला संज्ञान म्हणत नाही. मतं देता येतील तुम्हाला, तुम्ही एका विशिष्ट वयाच्या आत म्हणून, पण त्याचा अर्थ तुम्ही शहाण्यात असं होत नाही. त्या वयाने काही अधिकार मिळतात तुम्हाला, पण म्हणजे तुम्ही शहाण्यात असा त्याचा अर्थ होत नाही. शहाणपण हे कृतीने सिद्ध व्हावं लागतं. शहाणपण हे नुसतं मी शहाणा आहे असं म्हणून शहाणा म्हणत नसतं कोणी. मी जर शहाणा आहे असं म्हणायला लागलो तर हा किती वेडा आहे असं आपोआपच मी तुम्हाला लक्षात येईल. नाही, शहाणपण हे कृतीतून सिद्ध होत असतं. त्यामुळे आपली कृती आपल्याला सांगत असते की हा शहाणा आहे का वेडा आहे ते. त्यामुळे ते लक्षात घ्या. असं नुसतं मी मोठा आहे या म्हणण्याने काही सिद्ध होत नसतं. आणि बरेचदा ह्याच्यावर मी असं बोलत असतो की घरामध्ये मी मोठा आहे असं म्हणतात बरेचदा. मला काय कळत नाही, त्यांना माहित नाही काय वगैरे, त्यांचं काय ऐकतात. तर मोठेपण कसं दिसतं? ते जबाबदारीने दिसतं. ते जबाबदाऱ्या कुठे घेतोय आपण? आपल्या लहान मुलासारखं शाळेत आणून सोडल्यासारखं सोडावं लागते. असं जेव्हा मी म्हणत असतो त्यात काही तथ्य आहे का नाही? नाही म्हणून सर जे म्हणतायत ना, मी मोठा आहे, याला दुसरा पर्यायी शब्द आहे मी कर्ता आहे. कर्ता असा शब्द वापरत असतो. कर्ता कर्मक्रियापेद व्याकरणात आपण शिकलेलो आहोत थोडंसं, परंतु या ठिकाणी कर्ता किंवा दुसरा शब्द त्याला ज्याला गृहस्थ असा आणखीन सौम्य पण चांगला, म्हणजे काय तर तो त्या घराची जबाबदारी घेत असतो. त्या घराला तो सांभाळतो, त्या घराला संरक्षण देतो, त्या घराला आधार देतो, त्या घरातल्यांना समजून घेतो, लागेल तेव्हा विविध प्रकारची मदत करतो, छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या घेतो. तेव्हा तो घरातला मोठा या अर्थाने त्याचा अर्थ त्याला काढता येईल. म्हणजे तो घरातला कर्ता म्हणजे कृती करणारा. कोणती कृती? घराला सांभाळून घेण्याची कृती, घराची जबाबदारी घेण्याची कृती. तर त्या मोठा या शब्दाला काहीतरी अर्थ प्राप्त होईल, नाही तर त्याला काही फारसा अर्थ उरत नसतो. उंचीने मोठा असा त्याचा अर्थ झाला फक्त, किंवा वयाने मोठा असा अर्थ झाला, म्हणजे कर्तृत्व नव्हे. कर्ता हा कर्तृत्व हा शब्द अर्थ सांगणारा असतो. म्हणजे तुझी कृती कशी आहे, ती कृतीची जबाबदारी असेल तर तू मोठाच आहे. कित्येक घरांमध्ये सांगतो तुम्हाला, लहान वयाने असलेला पण कर्तृत्ववान असलेला मुलगा ज्यांनी मोठ्या भावाला मदत केली किंवा मोठ्या असलेल्या भावाला काय व्यसनाधीनतेच्या काळामध्ये व्यसनमुक्ती केंद्रात आणलं, अशा माझ्याकडे शेकडो केसेस मी पाहिलेल्या आहेत. धाकट्या भावानी, लहान भावानी मोठ्या भावाला मदत केली बरं होण्यासाठी, उभं करण्यासाठी, आणि त्याला पुन्हा एकदा त्याच्या योग्य जागी आणलं धाकट्या भावानी. मग कोण मोठा ठरला? धाकटा मोठा ठरला ज्याला त्यांनी मदत केली. काहींचे मुलं, काहींचे भाचे, काहींचे पुतणे हे घेऊन येतात. हो, अगदी अगदी. काकाला आणलंय, मामाला अरे आणलंय, कितीदा वडिलांना आणलंय. मुलांनी वडिलांना आणलेलं आहे की, हे सुद्धा नाही का आपल्याकडे उदाहरणं? मुलांनी वडिलांना आणलं, मुलांनी सांगितलं की नाही माझ्या वडिलांना असा प्रॉब्लेम आहे, त्यांना अमुक अमुक मदत द्यायची. त्या लहान मुलांनी तो वडील झाला आणि त्यांनी वडिलांना इथे आणलं. म्हणजे वडील तो झाला एका अर्थाने. त्यांनी जबाबदारी घेतली की त्यांना बरं करायची. म्हणजे त्या कृतीने आपलं मोठेपण सिद्ध होतं, कर्तृत्वाने मोठेपण सिद्ध होतं, नुसतं वयाने नाही सिद्ध होतं. बरेचदा काय होतं, या आजाराचा जो भाग आहे ना तो विविध प्रकारांनी बघावा लागतो. बरेचदा ते भ्रम असतात, भ्रम, आणि ते तुटावे लागतात, तोडावे लागतात स्वतःलाच ज्ञानाने. आणि त्याचं ज्ञान मिळवायची बुद्धी नसेल, नाही मला सगळं कळते, मला नाही करायचं असं म्हणलं तर ते वाढणारच नाही. तुम्ही कान बंद केले तर ते जाणारच नाही डोक्यात. आणि अशी बरेचदा भूमिका असते की नाही आता मला कळलंय, मला नाही गरज काय, मी किती वेळा ऐकलाय प्रोग्राम,
आता काय सांगताय तुम्ही तेच तेच, ते काय करायचे, आता मी थांबणार आहे असं नाही, अशा तो भूमिकेत सांगतो ना. बरेचदा सर म्हणतायत ना, मला माझा अनुभव आत्ता परवा आलेला सांगतो तुम्हाला. माझा एक दुसऱ्या रिहॅबला एक केस आहे माझ्याकडे, पेशंट आहे, क्लायंट आहे. मी त्याला विचारलं, आता तू जाणार आहेस, तुझे आता संपत आले दिवस, काय ठरवलंस तू? तो म्हणला, मी नोकरीला लागणार लगेच. कुठली नोकरी म्हणलं तुला? तो म्हणला, अहो आमच्याच बॅचला एक आत्ता इथं मुलगा होता, त्यांनी मला सांगितले तू इथे येऊन जॉईन व्हायचं. मी म्हटलं, अरे त्यालाच नाही काम धंदा, तर तुला कुठलं काम धंदा देणार आहे? म्हणजे पाहिलं का हुशारी? म्हणजे त्याचा गैरसमज आणि किती फाजील आत्मविश्वास आहे बघा, कशाला काही बेस नाही, काही नाही, काही नाही. मी त्याला म्हणलं, अरे तू कुठली नोकरी करणार आहे? तो म्हणला, यांनीच हाच देणार आहे मला नोकरी. म्हटलं, अरे त्यालाच नोकरी नाही आहे, तर तुला कुठली नोकरी देणार आहे? म्हणजे त्याला विचार पण करता येत नाही बघा, की तो बाहेर गेल्यावर कुठं जाणार आहे, कसली नोकरी करणार आहे, त्याला नोकरी नाही, घर कशावर चालणार आहे, घरात पैसे कुठनं देणार तो? म्हणजे त्यांनी या इथल्या महिन्या, 2 महिने, 3 महिन्याच्या काळामध्ये विचार तरी केला का, की अरे आपण आता बाहेर गेल्यावरती आपल्याला जॉब कुठं मिळणार, कसं आपण पैसे मिळवणार, काय होणार आहे? काही नाही. काही माणसं आपल्यामध्ये अशी असतात, ती सतत रागावलेलीच असतात मनात. का? त्यांना धरून इथं आणून ॲडमिट केलं, सतत रागावलेलीच आहेत. दिवस त्यांचा रागात उगवतो, रागात संपतो. का? मला माझ्या मनाविरुद्ध इथं आणून का ॲडमिट केलं? हाच राग आहे एक सारखा मनात. तो विचारच करत नाहीये, अरे आपण इथे का आलो, का आणलं आपल्याला इथे, आपल्याला ही संधी कुणी दिली आहे, आज आपण पैसे हे पैसे कुणी भरले, ते कुठनं आणले असतील, कसे काय भरले असतील, आज माझ्या जागी कोण काम करत असेल, मी आज बाहेर नाहीये आणि दारूमुळे इथे मला यावं लागलं, तिथली जबाबदारी कुणी घेतली असेल, काही विचार करत नाही. तो एवढाच रागावलेला आहे, मला धरून माझ्या मनाविरुद्ध का आणलं. असे अनेक जण मी पाहत असतो, ते एवढाच विचार करतात. म्हणजे त्यांना खरं तरी संधी का दिली आहे? तू शांतपणे विचार कर, तुला आता पोटात दारू घातलीस तर काय होईल परत, तुझं नुकसान कशामुळं झालंय, बाकीच्यांमुळं झालं का, ते दारूमुळं झालं, मग आता तू दारू बंद करायचा निर्णय घेणार आहेस का? म्हणजे या ठिकाणी त्याला कसला योग्य विचार करायचा हे पण समजत नाहीये, ही संधी का दिली हे पण समजत नाहीये. बायको निघून गेली, पण राग कसलाय, ती का निघून गेली? ती निघून गेली याचा राग आहे, पण ती का निघून गेली या प्रश्नाकडे तो बघायला तयार नाहीये. बघा कसा घोटाळा होतो. राग कसलाय, अशी कशी निघून गेली, अरे पण ती कशामुळे निघून गेली याच्याकडे बघतोयस का तू? हा विषय तुला महत्वाचा वाटतोय का नाही वाटत आहे? घरातल्यांनी माझं ऐकलंच नाही, त्या भावावरतीच प्रेम केलं आणि मला अमुक दिलंच नाही. मगाशी सरांनी तसा उल्लेख केला होता छोटा मोठाचा. विचार करतोय का तो, की असं का झालंय, हे काय आहे? अनेक आपल्या गोष्टींचा आपल्याला जो करायला पाहिजे विचार, त्याच्यासाठी ही संधी आहे. त्याच्याकडे आपण बघायचंय की माझं काय चुकतंय. पण भलत्याच गोष्टीला जर फोकस करायला लागलो तर दिवस निघून जातील. बायकोचा राग आला, बायकोचाच रागाचाच विचार करत बसलोय मी, दिवस निघून चाललेत. मी जर ज्याचा विचार करायचा त्याला वेळ दिला मित्रांनो, तर तुम्ही सुधारणार आहात. सर जे म्हणतायत ना तसं, की तो बदल आपल्या दोषांकडे जर आपण बघायला शिकलो तर आपलं जीवन बदलेल, नक्की बदलेल. कारण तुम्ही खऱ्या अर्थाने शहाणे व्हाल आणि मग पुन्हा ते घडेल असं वागणार नाही. थोडक्यात आपण जे बोलत असतो तो असा कसा वागतोय, तुझं कॉन्ट्रीब्युशन आहे ना काहीतरी, तुझं त्या कॉन्ट्रीब्युशन आहे, तुझ्या वर्तनाचा प्रभाव आहे त्याच्यावर, त्या प्रभावाने तो जज करून तसं वागतोय. तुझं कम्युनिकेशन आहे, तुझ्या जबाबदारीचा भाग आहे, तुझ्या बोलण्याचा भाग आहे, वागण्याचा भाग आहे, काही जे मदतीचा भाग आहे, आर्थिक जे काय असेल ते, हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ना. बायको निघून गेली म्हणजे काय, का तर मी पिऊन मारत होतो, पिऊन घरात पैसे देत नव्हतो किंवा पैसे मागत होतो. प्रत्येकाची एक सहनशीलता असते की नाही. जसं तुम्ही म्हणलात की घरामध्ये काहीतरी लिखित अलिखित नियम असतो, थोडंफार इकडं तिकडं झालं तर समजून घेतो, पण जास्त वेळ लागलं तर नाही. तो अतिरेक जेव्हा होतो, समोरचा थाकायला लागतो, तेव्हा तो शेवटी निर्णय घेतो. कसं वागायचं त्या गोष्टीवर कसं वागायचं
आता आपण पहिली बाहेर जर गेलो, बरोबर. आपण बाहेर गेलो, समजा फिरायला लागलो. समजा प्यायला लागलो नाही, नाही, फिरायला. फिरायला फिरायला फिरायला. आपली रिक्षा आहे, तिला धंदा करायला लागलो, बाहेर गेलो. जागा फिरून आलो. समजा भाड्या मारायचं रिक्षा. ज्याचा यायला लागले, आपण मग पॅसेंजर वाईट बोलतो, काय करायचं? एखादा पॅसेंजर पॅसेंजर वाईट बोलला किंवा घरी येताना वाईट कुठं बोल. रास्त्यात मी आळवलं, काय झालं, ते ह्याची जिम्मेदारी पण घ्यायला. आपलीच. आपण गोड बोललं पाहिजे सगळ्यांशी असं कुठे सांगितलं आपण? आपण आपलं कर्तव्य जे आपण करतो चांगलं ते करायचंच. ते कर्तव्य करत असताना जे योग्य वागणं आहे ते वागायचंच. आपलं म्हणणं असं अजिबात नाही आहे. एकदम सोज्वळ होऊन सगळ्या जगामध्ये वागायला सुरुवात करा. अजिबात कोणाशी भांडायचं नाही, बोलायचं नाही, रागवायचं नाही. नाही, असं नाही म्हणत आहे आपण. आपण असं म्हणतोय ज्याने तुझं नुकसान होईल असं काही करायला जाऊ नको. याचा अर्थ तुम्ही गुळमुळीत होऊन सगळंच ऐका, आता मारायला आले लोक तरी गप्प बसा. नाही नाही, आपल्याला काय सांगितलंय, अजिबात रागवायचं नाही. नाही, राग हा फक्त काय याच्यासाठीचा नसतो, आपला बचाव करण्यासाठी सुद्धा रागाचं मूळ काम आहे. कळलं की नाही? त्यामुळे आपल्या स्वतःला बचाव करायचा असेल तर त्यावेळेला आपल्याला रागावं लागतं, कारण तो भाग आहे आपला. आपण बचाव कसा करणार नाही तर? त्यामुळे त्याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही आता मूग गळून बसा, गुळगुळीत व्हा. नाही, अजिबात नाही आहे. आपला एवढाच अर्थ आहे या सगळ्याचा की रागाचा परिणाम तुम्हाला नुकसान होईल असा होऊ देऊ नका. इथले बारकावे बघायला लागतात. हे समजतंय का? हे समजून घ्यायचंय आपल्याला. कळलं की नाही? नाहीतर मग शिक्षकांनी आपल्याला कधी पट्ट्या मारल्याच नसते शाळेमध्ये किंवा रागवलेच नसते. हो की नाही? जर नुसतं सारखा राग, अरे रागवायला नको, मग आपण पासही झालो नसतो, आपण शाळेत झालो नसतो. कारण आपल्याला थोडा धाक आवश्यक होता त्यावेळेला. हो की नाही? त्यामुळे आपल्याला अशा दिशेला जायचं नाही आहे. आपल्याला चांगलं जीवन जगत असताना अनेकदा काही भावना अशा आपल्याला वापराव्या लागतात, कारण ते आपला बचाव करत असतात. आपला बचाव करणं हे आपलं कर्तव्य आहे. मित्रांनो, आज मला माहिती नाही आपण जे काही दरवेळेला बोलत असतो तसं आजही काही विषयावरती आज बोललेलो आहोत. वह्या दिलेल्या आहेत. तुम्हाला जे समजलं ते लिहा, जे नाही समजलं तेही लिहा, की हा विषय आम्हाला तितकासा नीट समजला नाही किंवा या गोष्टीमध्ये अजून आम्हाला प्रश्न आहेत, हे काही क्लिअर झाले नाही म्हणा ना, कारण कळणार कसं नाही तर. पण ते तुम्ही लिहिलं पाहिजे, कारण तुम्ही मनात नुसतं ठेवलं तर विसरून जाणार. आणि विसरलात तर त्या दिवशी जे काही आपण लेक्चर बोलतो आहात, चर्चा करतो आहात, त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाही. तसं नका करू. प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, कारण तो तुम्ही देता आहात. तुमचा वेळ नाही का देत आहात इथं बसून तुम्ही. म्हणजे आपण जसं कॉलेजमध्ये काही वर्ष नाव घालतो, शाळेत नाव घालतो, ती वर्ष नाही का जात. त्यातनं आपल्या हातात काहीतरी पडलं पाहिजे. त्यामुळे तुमच्यापाशी वह्या दिल्यात, त्यात लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? आपली वेळ झालेली आहे, थांबूया. कोण सांगते प्रार्थना?